तेजेश आपण सामन्याला आपण इथे लगेच सुरुवात करणार आहोत. तेजेश बघा त्यांच्याकडे बघितल्यानंतर निश्चित स्वरूपात एक शांततेच्या प्रतीकाची झलक त्यांच्या खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो. नजरेमध्ये निश्चित स्वरूपात शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात कांबळेंचा सन्मान केला जात आहे. पाटील जिमचा उत्कृष्ट ट्रेनर तेजस कांबळे सरांचा इथे यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जातो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असे समालोचक येतील जेव्हा प्रेक्षक म्हणत असतात, ज्यांचं समालोचन ऐकल्यानंतर म्हणत असतात वा क्या बात आहे, वा क्या बात आहे, असे सन्माननीय समालोचक कुणालजी दाते. कुणाल दाते सर खऱ्या अर्थाने वल्ले जातील आणि महेश डोंगरे असतील, मयूर असतील आणि त्याचबरोबर पंकज चर्चा करतात. माजी आमदार बालराम पाटील साहेबांच्या नावाची स्पर्धा आहे. कुणाल दाते व्यासपीठावर आहेत आणि निश्चित स्वरूपात त्यांना सुद्धा प्रभावित केलेलं आहे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. सरपंच व उपसरपंच चषक 2025चा क्रिकेटचा हा महासंग्राम आणि आज पाचवा सामना तुमच्या भेटीला इथे आलाय, जिथे पाचव्या मॅच मध्ये दोन संघ खेळतात. i11 कोण आणि त्यांच्या विरुद्ध काव्य 11 तिरंगा दुंद्रे. तर अरविंद चौधरी माजी सरपंच नितलस आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर वळूया. कुणाल दाते सर यांच्याकडे कंटिन्यू. सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस होता. दिशा दिली आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. पहिलाच बॉल ऑफ इज हिप. चांगला टर्न केला, सरळ पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी सुरुवात झाली आहे धडाक्यात आणि ती देखील चौकाराने. प्रसन्न पाटील टीम दुंद्रे कडून ओपनर. दुसरा बॉल स्ट्रेट. व्हॉट अ शॉट. डीप मध्ये फिल्डर आहे परंतु फिल्डर ठेवलाय आणि ते फलंदाज बाद होईल प्रसन्नला. आता मात्र सरळ जावं लागेल डगआउट मध्ये. दुसऱ्याच बॉलवर आकाश मात्रेने मोठी विकेट घेतली. प्रसन्न बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर जशास तसं प्रत्युत्तर, याला म्हटलं जातं टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देणं. ठोशास ठोसा. फटका मात्र चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक निवडला फलंदाज प्रसन्नाने. समोर फटका मारत असताना लॉंग ऑफ रिजन मध्ये त्याचा झेल टिपण्यात आलाय. चार धावा, एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये अमर पाटील फलंदाजीसाठी येईल. पहिलीच विकेट गमावली आहे दुंद्रे टीमने. काव्य 11 तिरंगा दुंद्रे. त्याच्यानंतर आणखीन एक डॉट. या मॅच मध्ये एक टार्गेट सेट करावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होतील. दुसऱ्या फेरीतला एक सामना संपलाय. त्याच्यामध्ये महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठालीने ती लढत जिंकली होती. त्यांनी सिद्धी करवलेला पराभूत केलं होतं आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. 4 धावा स्कोरबोर्डवर. हा बॉल चांगला होता. ड्राईव्ह खूप चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये सिंगल तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. थ्रो चांगला होता. यष्ट्यांचा वेधही घेतला. तिथून बॉल डिफ्लेक्ट होतोय परंतु बॅकअप चांगला आहे. फक्त 1 धाव जाईल खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सिंगल नंतर 5 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना 4 बॉलचा खेळ संपलाय या ओव्हरमध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसन्न पाटील पहिल्याच बॉलवर चौकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवर तो आउट झालाय. दुंद्रे टीमला मोठा धक्का बसला. बॉल पायावर लागलाय. पंचांकडे अपील आणि उंची जास्त इथून देखील दिसते कारण बॉल एक्झॅक्ट मांडीच्या लेवलला लागतोय. तो जर गुडघ्याच्या खाली लागला असता तर पंचांनी नक्कीच या अपीलवर विश्वास दाखवला असता आणि त्याचमुळे हा नॉट आउटचा निर्णय. मोठा अनुभव आहे जावेद फरीद यांच्याकडे. गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी पाहतोय. अंपायरिंग त्यांची सुरुवातीचा कालखंड मला अजूनही आठवतोय. तळोजा नाईटची स्पर्धा
कॉमेंटेटरच्या मागे येऊन उभा राहून मॅचेस पाहायचो तेव्हाही जावेद फरीद होते. एवढा मोठा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. MCA लेवलचा देखील वोटिंग करण्याचा अधिकार त्यांच्याकडे राईट्स आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अन्य पंच जीवन गावण सर चांगलं क्रिकेट खेळले त्यांच्या लाईफमध्ये, आता क्रिकेट जगतात, अंपायरिंग करतायत. अनिल टेंबे सर चांगले पंच लाभलेत. आज फुलरलेचा बॉल होता, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे शॉर्ट मिड विकेटमधून. डीपमध्ये बॉल निघतोय, सिंगल तिथे मिळेल. आणि या एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 6. पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत फक्त 6. रुपेश ठाकूर यांच्या वतीने प्रत्येकी लागोपाठ 2 षटकार 2 विकेटसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बालू काटे यांना व्यासपीठावर पाहतो. नितलस कालूराम पावशे जे इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्टर आहेत. अरविंददादा चौधरी माजी उपसरपंच, तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रमोद आगलावे कोलवाडी पोलीस पाटील यांचं आगमन झालेलं आहे. भोलेनाथ शेठ पाटील यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 6 धावा, 1 फलंदाज बाद. पहिलं षटक संपलंय. सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. अक्षय मात्रे गोलंदाजीसाठी. भोलेनाथ पाटील साहेबांचा वाढदिवस आज अतिशय थाटामाटात इथे साजरा केला गेलाय. अनेक त्यांचे मित्र सातत्याने या स्पर्धेला भेट देत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा सध्या सुरू आहे. घोटवरून नितेश शेठ पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार इथे आलाय. त्यांचंही सहर्ष स्वागत. शॉर्ट बॉल अपर कट केलाय आणि इथे बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये फिल्डर ठेवला तर बरोबर त्याच्या हातात फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते विजय धरणेकर जर इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर या. तुमचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि बोलतो. पुन्हा एकदा कुणाल दाते सर, त्यांच्या समवेत आमचे रोशन पाटील शिरवले आहेत. प्रवीण टेंबे, त्रिवेणी संगम इथे जोडला गेलेला आहे. प्रसन्न आऊट झाला. त्याच्यानंतर किशोर एक महत्वपूर्ण खेळाडू तो देखील परतलाय. त्याच्यामुळे आता परत एक वेळा जो दबाव आहे तो बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आणि त्याचमुळे जसा झेल टिपला त्यावेळेला एक जल्लोष पाहायला मिळाला फिल्डर प्रशांतच्या माध्यमातून. 2 फलंदाज बाद. 6 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना अक्षय मात्रे गोलंदाजीसाठी आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये प्रवीण सिनारे. प्रमोदजी आगलावे यांचे देखील इथे आगमन झालंय. पोलीस पाटील आहेत कोलवाडीचे, आपलंही सहर्ष स्वागत या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये कोणीच नाहीये. सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. फक्त एकेरी धावा येत आहेत. दबाव चांगलाच बनवलाय काव्या 11 दुंद्रे या संघावर. गोलंदाजी करत असताना टीम I11 कोण या संघाच्या माध्यमातून टार्गेट सेट करावं लागेल. टीमकडे गोलंदाजी चांगली आहे काव्या 11 दुंद्रे टीमचा विचार केला तर, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे धावा कमी होतील. आक्रमण करावं लागेल. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट गॅप मधून निघालाय. प्रशांतला बीट केलंय. बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलला. 3 धावेचा प्रयत्न इथे होईल आणि या 3ही धावा मिळताना दिसतील. अमरच्या खात्यामध्ये ट्रिपल. 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या 10. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना चांगला स्क्वेअर कट अमरच्या बॅटमधून. थोडासा लेट खेळला परंतु बरोबर गॅपमध्ये बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला काढलं. 10 धावा फलकावर लागल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पॉइंटमध्ये थोडासा बदल केला जातोय. कव्हर पॉइंटचा फिल्डर पॉइंटला सेट केला. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये डीपमध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक्स्ट्रा कव्हर. डीपमध्ये लॉंग ऑन. हा बॉल थोडासा ओव्हर पिच होता. ऑन साईडला दिशा दिली. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये लॉंग ऑनचा फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. फक्त एकच धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा.
षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मिनी वानखडे स्टेडियम मध्ये तुम्ही आहात. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत असतात. या क्रीडांगणावर नेहमी चर्चेमध्ये असतं. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये येण्याची संधी मिळाली. गेले 2-3 वर्षापासून भोलेनाथ पाटील साहेब सातत्याने आमंत्रित करत असतात, परंतु वेळेअभावी अनेक स्पर्धा घेतलेल्या असतात, त्या अभावी येण्याचा योग आला नव्हता. परंतु शेवटी या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्याच निमित्त या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला आणि खरोखर मजा आली या ग्राउंडवर आल्यानंतर. हा ओव्हरपिच बॉल होता, समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड. सरळ जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा. एक टप्पा घेत चौकार. चार धाबा येतील. या चौकाराच्या मदतीने अमर पाटीलच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. ते पोहोचतात 8 वर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. अमरला असाच खेळ करावा लागेल, धाबा कराव्या लागतील, कारण दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरचा सामना. नितेश शेठ पाटील व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्या स्क्रीनवर आनंद घेत आहेत. अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस, प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ते अध्यक्ष राहिलेत. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल होता आणि त्यानंतर आता डिसिजन इथे पेंडिंग असेल. DRS वापरलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय. टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. हा अभिष्ट चिंतन सोहळा आज थाटात साजरा केला जातोय. अनेक स्पर्धांमध्ये या जोडीच्या माध्यमातून बाईक देखील पुरस्कृत करण्यात आलेल्या असतात. भोलेनाथ पाटील असतील, नितेश शेठ पाटील असतील, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. हा निश्चित स्वरूपात नितीन दादांची स्पर्धा गेल्या वर्षी कुणाल दाते सर येण्याच्या अगोदर आपली चर्चा झाली होती, दमदार झाली. त्या बाजूला पाहतो महेश डोंगरे आहेत, मयूर आहेत, त्यांची स्पर्धा सुद्धा डोंगरेपाडच्या क्रीडानगरीमध्ये दमदार स्पर्धा झाली 2024 मध्ये प्रकाश जोतातील. तर आपण इथे पाहतो मान्यवरांचं आगमन आहे. कोलवाडी गावातील पोलीस पाटील प्रमोददादा अगलावे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. नरेश मात्रे कोण आणि कौस्तुभ मात्रे कोण यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचा. त्रिमूर्ती कानपोली, सागर पाटील, साजन आणि कृपाल या तिन्ही व्यक्तिमत्वांनी व्यासपीठावर यावं. स्वागत आहे तुमचं. तर मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवक तथा डोंबिवली कल्याण डोंबिवली पनवेलच्या निश्चित स्वरूपात सन्माननीय महेशदादा पाटील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अभ्यासू नगरसेवक, शिवसेनेचे तालुका प्रमुख, एकच वादा कल्याण डोंबिवलीचा महेश दादा, सन्माननीय महेश दादा पाटील आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचा आज ज्यांचा वाढदिवस आहे भोलानाथ शेठ पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा अभिष्ट चिंतन करण्याकरता आगमन झाले. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. महेश पाटील किंग मेकर, ठाणे जिल्ह्याने एक नंबर. महेश पाटील किंग मेकर, ठाणे जिल्ह्याने एक नंबर. महेश पाटील किंग मेकर. तर निश्चित स्वरूपात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक अभ्यासू नगरसेवक, गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये परिचित असणारे सन्माननीय शिवसेनेचे ते तालुका प्रमुख आहेत सन्माननीय महेश दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालं. मनपूर्वक दादा आपलं स्वागत आहे. कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामाजिक घटक बनून ज्यांनी अनेक गोरगरीब गरजूंना मदतकार्य करण्याचं काम केलं. महेश दादा आपलं स्वागत आणि बोलतो समालोचक कुणाल दाते सरांकडे. बघा तत्परी विशेष निवेदन आहे. ज्या गाड्या सिमेरेचे ज्या आत मध्ये खऱ्या त्याने थोडे आहेत बघा, त्यांनी मागे घ्यावा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. मान्यवरांचं महेशदादा पाटील यांचं इथे नुकतंच आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये ड्राईव्ह करत असताना चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मला. डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, सिंगल तिथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या
स्कोर बोर्डवर 17 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावर लागलेले आहेत. आणि आता परत एक वेळा महागुरू MD गडगे सर यांच्याकडे आपण वळूया, कारण भरपूर मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17-2. सन्माननीय बघा कुणाल दाते सरांनी आम्हाला इशारा दिलेला आहे. भोलानाथ दादांचा वाढदिवस इथे साजरा केला जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व, शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय विद्यमान नगरसेवक महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीत इथे वाढदिवस साजरा केला जाणार आहे. फक्त 2 मिनिटाची तुम्हाला इथे अवधी दिलेली आहे. समालोचक क्षेत्र सुद्धा निश्चित स्वरूपात खेळून थांबा. पंच आमचे सर जावेद सर खेळ फक्त 2च मिनिटं मैदानी ते फरमाईश केलेले. आज श्री गणेश क्रिकेट संघ वला स्पर्धेचे ऑर्गनायझर भोलानाथदादा पाटील, राजू दादा आणि त्यांचे सर्व सहकारी. भोलानाथदादा पाटील विद्यमान उपसरपंच यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता हे कॅमेरामॅन फोकस करायचे. तर महेश दादा इथे आलेले आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक त्यांच्या समवेत पाहतो नितेशदादा पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष गुरुनाथदादा आहेत. संपूर्ण आमची टीम निलेश भोईर असतील, किराम पाटील. वाढदिवस साजरा केला जात आहे. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी, जीवनामध्ये वाटचाल करत असताना. चला डीजे रेडी रोशन. बार बार दिन ये आए, बार birthday to you, भोलेनाथ दादा हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. अजय दादा मोरावकर आज त्यांची जल्लोष तयारी झालेली आहे. पाले बुद्रुक पालेश्वरी नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर प्रतिनिधी सामन्याकडे आपण बोलणार आहोत आता लगेचच आणि त्यानंतर मान्यवरांचा सन्मान केला जाईल. बघा सर्व दोस्तीच्या दुनियातील राजे माणसं आलेली आहेत. आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. सामना सुरू राहणार. चला सामना सुरू करा. मान्यवरांचा सन्मान लगेचच आपण करणार आहोत. ओव्हरच्या समाप्तीनंतर भरपूर मोठ्या संख्येने ही मित्रमंडळी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपल्या मित्राला भोलेनाथ पाटील यांचा हा वाढदिवस सातत्याने या स्पर्धेमध्ये साजरा केला जातोय. सरपंच उपसरपंच चषकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं या वलप नगरीमध्ये या मिनी वानखेडे स्टेडियम मध्ये सहर्ष स्वागत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. स्कोर बोर्डवर 17 धावा. तिसरं षटक आकाश. पहिलाच बॉल होता. चांगला फटका तर सजवलाय. डीप मध्ये 2 फिल्डर आहेत परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. षटकार. महेश भाई इथे आलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. महेश भाई पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. भोलेनाथ पाटील यांच्या वतीने. डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका. हलक्या हाताने दिशा दिली आहे. सिंगल इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होईल. पुष्करा खुश राहा असं म्हणतात ना ते याच्यासाठी. आज अमरने नक्कीच मन जिंकले त्या मॅच मध्ये. जरी 2 फलंदाज बाद झालेत अमरने डाव सावरलाय. चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावा वाढतात. धावा झाल्या 25 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर. पहिल्या फेरीतला आज शेवटचा सामना आहे. 25 रन स्कोर बोर्डवर आहेत. यानंतरचे सामने 4-4 षटकांचे तुमच्या भेटीला येतील. फटाक्यांची आतिषबाजी, मान्यवरांचं आगमन, वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा, शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेले तमाम मित्र आपल्या सगळ्यांचं या वलप क्रीडानगरीमध्ये स्वागत आहे. परफेक्ट यॉर्कर. रन मिळणार नाही. 8 डॉट बॉल. अशीच कामगिरी अपेक्षित आहे आकाश म्हात्रेकडून. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र कमबॅक त्याने केले. त्याच्यानंतर एक डॉट बॉल. उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा राहिला. आज माता भगिनी महिला देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित झाल्या होत्या. मित्रपरिवाराबरोबर
कुटुंब देखील इथे उपस्थित झालं होतं भोलेनाथ पाटील साहेबांचं. आणि आज नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, रायगड, भिवंडी या परिसरामध्ये अनेक मित्र जोडलेले आहेत भोलेनाथ पाटील यांनी. आणि त्याचमुळे शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर सातत्याने होतोय. एक धाव इथे येईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 26 धावा. 26. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरचा. आणि त्याचबरोबर सूत्रसंचालक, निवेदक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी त्याचमुळे MD गडगे सर, प्रसिद्ध निवेदक, यांच्या खांद्यावर होती. आज आपण पाहतोय आणि ती यशस्वीरित्या त्यांनी इथे बजावली, चोख निभावली. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा धक्का कावा 11 तिरंगा दुंद्रे टीमला. बोला जय श्रीराम, जय घोष. चला कुणाल दाते सर. जय श्रीराम. महागुरु, ही ऊर्जा आहे महागुरूंची. अराउंड द लेग बोल्ड केलंय फलंदाजाला, प्रवीणला. आणि आता या मॅच मध्ये नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येईल ज्ञानेश्वर उसाटकर. ज्ञानेश्वर उसाटकर. टीमची धावसंख्या 26. 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. या अगोदरचा सामना संग्राम 11 जेनुमान नितलस या संघाने जिंकलाय चिंद्रन टीमच्या विरुद्ध. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरुद्ध खेळेल. हा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ पर्यंत लॉंग ऑफचा फिल्डर येईल तोपर्यंत 1 धाव मिळते. षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27. टीम काव्या 11 तिरंगा दुंद्रे. आणि आता परत एक वेळा जाऊया महागुरु MD गडगे सर यांच्याकडे. थँक्स कुणाल दाते सर. यानंतर निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत इथे मान्यवरांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. वेळ आहे आपल्याकडे. या बोलाशेड या. महेश दादांचा सन्मान करून इथे दादांचा सन्मान करू इथे. कुणाल सर सुरुवात करायची आपण. इनिंग संपल्यानंतर त्याचा सन्मान करणार आहोत. तर इनिंग ब्रेक्स मध्ये ते सन्मान इथे होतील सर्वच मान्यवरांचे. पाण्याची मागणी आता मैदानामध्ये केली जाते. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 चा भव्य दिव्य सोहळा वानखडे मिनी वानखडे स्टेडियम मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आज या स्पर्धेचे जनक शिल्पकार त्यांचा वाढदिवस. कुणाल सर आज कुणाल दाते सर महेश दादाने एका कार्यक्रमासाठी वेळेवर जाणं आहे त्यामुळे सन्मान करायचे आहे. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर आमचे भोलेनाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान अभ्यासू नगरसेवक शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय महेश दादा पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. महेश दादा या. आपल्या समेत आम्ही नितेश दादा पाटील घोट यांना पाहतो. निलेश शेठ भोईर आहेत. प्रदीप पवार साहेब आहेत खिडकाली. सर्व सहकारी प्रदीप दादा सर्वांचा एकत्रित सन्मान एकाच करू कारण सर्व दिग्गज नेते मंडळी आहे. भोलेनाथ शेठ आपण त्यांचा सन्मान इथे करावं. तर कॅमेरामॅन फोकस करायचे बघा. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. महेश दादा पाटील विद्यमान नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, एक जबरदस्त संघटन, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे कल्याण आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उराशी बाळगणारे एक दमदार कार्यसम्राट नगरसेवक शिवसेनेचे तालुका प्रमुख महेशदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर नितेशदादा पाटील अथर्व एंटरप्राइजेस तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेशदादा या. भोलेनाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील
आणि आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेले आहात. आपला यथोचित गौरव इथे केला जाणार आहे. थोडं खेळ फक्त थांबणार, नंतर आपला खेळ सुरू राहणार आहे. प्रदीप पवार साहेब, निलेश शेठ भुईर, धारावी नवी मुंबई, दमदार आवाज, एकच वाद आमचा निलेश दादा यांचा सन्मान इथे केला जाईल. निलेश दादा खऱ्या अर्थाने बघा, जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती. निश्चित स्वरूपात निलेश दादांचा सन्मान इथे केला जात आहे. उन्हाळ्यात खऱ्या अर्थाने पावसाळ्यात धुरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेमध्ये समोरच्याला गार करणारे प्रदीप पवार साहेब, आपण आपला सन्मान इथे केला जाईल. प्रदीप पवार या आणि विजयदादा आपला सन्मान केला जाईल. विजयदादा पाटील, विजयदादा बाकाडे आपला सन्मान इथे केला जाईल. विजयदादा या आपण. गुरुनाथ पावशे आपण यावं, आपला सन्मान इथे केला जाईल. अजयदादा मोरावकर समोर या. विजयदादांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आज ज्यांचा वाढदिवस आहे भोलेनाथ शेठ पाटील, त्यांना शुभेच्छा देण्याकरता जेवढा मित्रमंडळ आलेल्या बघा. आमचे महेशदादा पाटील, डोंबिवलीमध्ये गेलो, कल्याण डोंबिवलीमध्ये फक्त जर अडचण असेल महेशदादांना तुम्ही फक्त संपर्क साधा, तिथे लगेच कोणती समस्या असली ना भोलेनाथ शेठ खऱ्या अर्थाने सॉल्व्ह केली जाते, सोडवली जाते. निश्चित नावाने सोडवली जाते, नावात दम आहे त्यांच्या. आणि राजाराम शेठ पाटील साहेबांना काल मी प्रश्न विचारला, महेश दादा हे आमच्या मुला समान आहेत बोलते, म्हणजे किती तुमच्या परिवारात तुमचा त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून सन्मान केला जातो. नितीन दादा या प्रभाकर आहेत आणि त्यानंतर अरविंद चौधरी माजी उपसरपंच, अरविंद दादा या आपला सन्मान केला जाईल श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने. अरविंद चौधरी, गुरुनाथ दादा पावशे आणि प्रभाकर पाटील. चला महेश दादा यांच्याकडे थोडक्यात आपण बोलूया. निश्चित महेश दादा, भोलानाथ शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे. त्या श्री गणेश क्रिकेट संघ आमची प्रतीक मात्रे बघा, त्यांचे विनय असतील, त्यांच्या संपूर्ण टीमने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सरपंच आणि उपसरपंच चषक, सरपंच प्रियंकाताई राजेश पाटील आणि उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील खऱ्या अर्थाने, आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता आपण आलेल्या आहेत. माझी आपणास विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे भोलादादांना दीर्घ आयुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या आपण शुभेच्छा द्याव्यात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरण नतमस्तक होऊन आजच्या सरपंच उपसरपंच सामन्याला उपस्थित सर्व क्रीडा रसिक, खरं तर आज येण्याचं प्रयोजन काही नव्हतं, परंतु फक्त भोलाशेठचा वाढदिवस म्हणून आज मी स्पेशली वेळात वेळ काढून इथे आलेलो आहे. नाहीतर भोलाशेठ मला एखाद्या वेगळ्या दिवशी बोलवत असतात, पण आजचा दिवस हा विशेष आहे. आई एकविरा त्यांना उदंड आयुष्य देव हीच या चरणी देवीच्या चरणी मागणी करतो. खरं तर हे जे इथे सामने होतात प्रकाश झोतामध्ये, अतिशय उत्तम असं स्टेडियम, म्हणजे एखाद्या स्टेडियमसारखंच व्यवस्था इथे असते आणि प्रेक्षकांची तसेच मान्यवरांची मांदिळी या ठिकाणी होत असते. त्यात अतिशय दुग्ध शर्करा योग भोलानाथ शेठचा वाढदिवस आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चेंडू पिकण्यास तयार आहे गोलंदाज. निश्चित स्वरूपात अरविंद चौधरी यांचा सन्मान केला जाईल. ओटू कुणाल दाते सर. एक रन आता आली आहे या ओव्हरमध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आल्या नव्हत्या. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि अनिकेत मात्रे सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चाळीसगाव प्रीमियर लीग दोनही पर्व याने गाजवलेले आहेत, 2 बाईक जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे चर्चेमध्ये असतो हा खेळाडू या परिसरातील क्रिकेटमध्ये. 2 वेळेला त्याने चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये त्या बाईक जिंकलेल्या आहेत. आणि पहिलाच बॉल ज्यावेळेला त्याने टाकला तो परफेक्ट यॉर्कर होता. ज्ञानेश्वरचा बोल्ड त्याने काढला, त्रिफळा उद्ध्वस्त केला. या स्पर्धेला सदिच्छा भेट आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी महेशभाई पाटील इथे उपस्थित झाले होते. त्यांचं मनपूर्वक आभार. तुम्ही खूप चांगल्या शुभेच्छाही भोलेनाथ पाटील यांना दिल्या. अपील आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक शिवसेनेचे तालुका प्रमुख महेशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी इथून या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने सांगता घेतात. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील, मारुती पाटील
आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मग विनय गावंड असतील, प्रतीक असतील, विघ्नेश यांच्या वतीने तुमचा मी आभार व्यक्त करतो. गो टू कमेंट्री बॉक्स. कुणाल दाते सर. विकेट आली आहे. चला, प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली. आज कल्याण डोंबिवलीवरून दूरवर आलेली मान्यवर मंडळी आणि त्यांना कल्याण डोंबिवली येथे एका मोठ्या कार्यक्रमासाठी वेळेवर जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सामना सुरू असताना त्यांचा सन्मान केला गेला. सत्य परिस्थिती आहे. शेवटचा बॉल होता. अपील केली आहे परत एक वेळा अनिकेत यांनी, परंतु पंचांनी सांगितलं नाही, कुठेच ब्रश झाला. हा बॉल सरळ जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. 29 धावा फलकावर लागल्यात आणि चांगलं गुणसंख्याक लेखन सुधीर आगलावे यांनी या स्पर्धेसाठी केलंय. कोलवाडीचेच ते आहेत. यॉर्करचा प्रयत्न परत एक वेळा नकार येईल पंचांच्या माध्यमातून. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर काव्या, तिरंगा 11 दुंद्रे या टीमने धावा केल्यात. 29 फलंदाज बाद झालेत. त्यांचे 5 अर्धा संघ डगआउट मध्ये. जय जय ऐकलं गरजा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा, की रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्ट्याना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काय संगीत होतं खऱ्या अर्थाने. आणि याचा जमाना आलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचबरोबर रेकॉर्डिंगचा जमाना आलाय. त्याच्यामुळे महादेव गडगे पुढचा काळ धोकादायक आहे. कारण अशा जर रेकॉर्डिंग सुरू राहिल्या तर मग मंच कमी होतील. परंतु अमर राहतील नो डाऊट. ज्या पद्धतीने त्यांचा आवाज आहे, आलेले पाहुणे, मग ते कुठल्याही गावचे असो, नवी मुंबईचे असो, कल्याण डोंबिवलीचे असो, कुठल्याही शहरातले असो, त्यांची नावं, त्यांची पदं, त्यांचा हुद्दा, त्यांनी केलेली कामं, त्यांचा सातबारा, ऑलमोस्ट सगळं पाठ असतं MD गडगे सरांना. आणि त्याचमुळे लोड नसतो बाकीचे जे समालोचक असतात त्यांच्यावर, आयोजकांवर, सन्मानासाठी, सगळ्या गोष्टीसाठी. आणि म्हणूनच सातत्याने ती मागणी असते महादेव गडगे यांची, महागुरूंची. चांगला ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, डीपमध्ये फिल्डर येतील तोपर्यंत 2 धावा ऍड होतील फलंदाजच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31. नितीन आणि आता सार्थक मैदानामध्ये आहेत. नितीनच्या खात्यामध्ये या 2 धावा. आता धावा कराव्या लागतील कारण लास्ट ओव्हर सुरू आहे आणि धावा फक्त 31 आहेत. शेवटचं षटक टाकण्यासाठी मनीष म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मिनी वानखेडेवर अजूनही प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने. सगळ्यात VIP कक्ष येतो त्या ग्राउंडचा. शॉर्ट बॉल थोडासा शफल झाला. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल, जास्त बाहेर आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 32. लेफ्ट हँडेड बॅटर खेळतो आणि मिड विकेटला जर तुम्ही एक नजर टाकली तर तिथे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि तिथून हा सामना पाहत असताना खरोखर एक वेगळा आनंद आहे. VIP कक्षच मी म्हणेन प्रेक्षकांसाठी एवढ्या उंचावरून तुम्हाला हा सामना पाहण्याचा एक वेगळा निखळ आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून या मिनी वानखेडेवर मिळतोय. हा बॉल एक्सप्रेस होता. अंपायरचा इशारा. परत एकदा वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 वेळेला खराब बॉल इथे टाकलेत गोलंदाजी करत असताना मनीष म्हात्रेने. टीमची धावसंख्या वाईड बॉलसह पुढे जाईल. धावा वाढताना दिसत आहेत. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर
33 रन. षटक क्रमांक हे 5वं प्रगतीपथावर असताना 35 रन. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. धावा करता आलेल्या नाहीये. सुरुवात धडाक्यात झाली. चौकारने सुरुवातच केली होती मॅचची प्रसन्नाने, परंतु त्याच्यानंतर खेळ थोडासा थांबला. एकच षटकार या डावामध्ये आतापर्यंत आलाय आणि त्याच्यानंतर हा परत एक वेळा अंपायर सांगतात ते काम माझं आहे, मी वाईट बॉल देईन, बरोबर, तुम्ही तुमचं काम करायचंय बॅटिंग करण्याचं. आणि त्यामुळे हा सलग 3रा वाईट बॉल या ओव्हरचा इथे येतोय. आणखीन एक वाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता वाईट बॉलसह 34 आणि शेवटी तो पंचांचंच काम असतं. सलग 3 बॉल वाईट बॉल टाकले त्या गोलंदाजाने. हाय बॉल पाहिलं पंचांनी आणि सरळ सांगितलं आता हा डॉट बॉल दिला जाईल. त्याच्यामुळे 2 बॉलचा खेळ संपला आणि हा डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 4 बॉलचा खेळ शिल्लक. मनीष पुढचा बॉल घेऊन ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळेल. एका धावेसह टीमची धावसंख्या 35. 3 बॉलचा खेळ शेष आहे या डावातला, या इनिंग मधला. पहिला डाव 5 षटकांचा हा सामना आजच्या रात्रीतला नक्कीच पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. याच्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्या समोर येतील. त्याच्यासाठी नितलस संघ आपण रेडी राहायचंय. संग्राम इलेव्हन जैनुमानने याच्या अगोदरचा सामना जिंकला. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो नितलसच्या विरुद्ध खेळेल नेक्स्ट मॅच मध्ये. बॅटचा स्विंग तर चांगला आहे परंतु दिशा खराब आहे या बॉलची. आणखीन एक वाईट बॉल. या ओव्हरमध्ये 4 वाईट बॉल टाकलेत मनीषने. म्हणजे ऑलमोस्ट 2 ओव्हरचं हे षटक इथे टाकतोय असं वाटतंय. ज्या पद्धतीने ते वाईट बॉल आतापर्यंत आलेत. 4 वाईट बॉल टाकलेत म्हणजे 10 बॉल तर नक्की टाकावे लागतील या ओव्हरमध्ये. आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावा झाल्या 36. दुंद्रे टीमने एवढे धावा केलेल्या नाहीयेत परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की या टीमकडे प्रसन्न आहे. 2 ओव्हर त्याच्याही असतील. 2च धावा अनिकेतने खर्च केल्या होत्या. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. ऑन साइडला बॅटचा चेहरा क्लोज झाला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज सार्थक आउट. विकेट आली आहे मनीष मात्रेच्या खात्यामध्ये. चूक केली आहे सार्थकने. थोडासा शफल झाला आणि अराउंड द लेग त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. परफेक्ट यॉर्कर. यावेळेला मनीष मात्रेकडून कोणती चूक झालेली नाहीये. 6वी विकेट गमावली आहे. तिरंगा दुंद्रे काव्य 11 या टीमने. 36ला 6 अशी परिस्थिती आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. न्यू बॅटर मैदानामध्ये हर्षल भगत फलंदाजीसाठी येईल. 5 ओव्हरचा सामना. हर्षल भगत नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. आजचे सामने मात्र नक्कीच चांगले रंगले. नो डाऊट प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सामने. त्यातल्या त्यात एक दुग्ध शर्करा योग म्हणजेच भोलेनाथ पाटील साहेबांचा आज वाढदिवस. मोठा मित्रपरिवार त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित झाला मिनी वानखेडेवर. परत एक वेळा तसाच प्रयत्न होता. परत एक वेळा पंचांनी पाहिलं की माझा निर्णय मी देईन, बॅटरने बॅटिंग करण्याचं काम करावं. त्यांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 37 परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. थोडंसं शफल झालं, बॉल निघाला, मागणी होती वाईट बॉल आहे का. अंपायरचं काम अंपायरला करू द्या, तुमचं काम तुम्ही करा, चांगलं क्रिकेट खेळा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर वाईट बॉलसह 37 धावा.
हर्षलसाठी हा बॉल बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. फुलर लेनचा बॉल होता. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हर्षलने चालवलाय. 2 धावा इथे होतील का हे पाहायचंय. टीव्ही अंपायरची मदत, रनआउट चेक करण्यासाठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. नॉट आउट 2 धावा मिळतील. 2 धावा ऍड बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. नक्कीच काव्य 11 तिरंगा दुंद्रेकडे गोलंदाजी चांगली आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका आला, 45च्या आसपास जर टार्गेट सेट केलं तर मजा येईल या मॅच मध्ये. परंतु इथपर्यंत जाण्यासाठी हर्षल भगतला एखादा मोठा फटका मारावा लागेल. शेवटचा बॉल मनीष. शेवटचा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती आणि हे सत्र इथे संपलंय. 40 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे i11 कोण या टीमला. 40 टू विन. 40 धावाचा लक्ष्याचा पाठलाग. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या पण रोशन पाटील शिरवली यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया. तत्पूर्वी जाऊया MD गडगे सर यांच्याकडे, महागुरु यांच्याकडे. धन्यवाद. थँक्स कुणाल दाते सर. दमदार आवाज आज प्रेक्षकांना ऐकायला मिळतो खऱ्या अर्थाने. आणि ते मान्यवरांचा सन्मान केला जाईल. कोलवाडी गावातील पोलीस पाटील आदरणीय श्री प्रमोद आगलावे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. प्रमोद या. कोलवाडी पालेबुद्रुक गावचे पोलीस पाटील प्रमोददादा आगलावे सामाजिक घटक निश्चित स्वरूपात म्हणून त्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील, विद्यमान उपसरपंच आणि माजी सरपंच वल्लभ यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. दीपेश मात्रे करावे या. आदित्य आमचे पाटील यांचे ते परममित्र दीपेश मात्रे करावे. दीपेशा शांततेचे प्रतीक. दीपेश आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. बोला दादा करावा त्यांचा आपण सन्मान. आदित्यचे ते क्लासमेट आहे. निश्चित स्वरूपात वर्गमित्र आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. निश्चित स्वरूपात अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित गौरव आमचे भोलेनाथ दादा पाटील यांच्या वतीने केला जातो. श्री गणेश क्रिकेट संघ बोला सर्व टीमच्या प्रतिनिधींचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि खास करून राजू दादा पाटील असतील सरपंच, भोलेनाथ शेठ, त्याचबरोबर मारुती दादा पाटील, संपूर्ण आमची कमिटी आहे ना जे श्री गणेश क्रिकेट संघाची, त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण ही स्पर्धा जरी या शिल्पकारांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेली आहे, परंतु स्पर्धा यशस्वी होण्याकरिता सर्वाधिक मोठं योगदान श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांचा लाभलेला आहे. विशाल पाटील यांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. प्रीतम पाटील, मनोज उसाटकर क्रिकेटचा आनंद घेतात. आमची कमिटी प्रतिनिधी आहेत. विनय गावणची मेहनत पाहतो आपण निश्चित स्वरूपात. आणि प्रतीक म्हात्रे असतील, त्यांच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करावं लागेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स आता आमची बघा कॉमेंट्री क्षेत्राची जोडी यवन जोडी प्रवीण आणि रोशन यांच्याकडे बोलणार आहोत. थँक्यू सो मच महागुरु गुरुवर्य MD गडगे सर. थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. आपलंही मनपूर्वक इथे आभार. आणि इथे पाहतो आपण आदित्य पाटील यांच्या माध्यमातून वडिलांना इथे पूर्णपणे शुभेच्छा दिल्या जात आहेत. पिता पुत्र स्क्रीनवरती आदित्य भोलेनाथ पाटील यांना तुम्ही पाहताय आणि आपल्या वडिलांचा वाढदिवस सध्या आपण तो साजरा करताना पाहिला. तब्बल 30 केक भोलेनाथ शेठ पाटील एका रात्रीमध्ये आत्तापर्यंत कट केलेत. आणि पिता पुत्रची जोडी तुम्हाला पाहायला मिळते या मंचिकावरती. आणि सातत्याने त्याची धावपळ पाहायला मिळते. स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये विनय गावणच्या सहसाथीने त्याचंही योगदान पाहायला मिळतं. सर्वांचं मनस्वी आभार.
आणि अगदी पहिल्या फेरीतील अंतिम लढतीकडे आता प्रस्थान केलं जातं. I11 कोण विरोधात खेळत असताना काव्य 11 तिरंगा दुंद्रे असा आपल्याला बहुचर्चित सामना पाहायला मिळतो. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. आत्ताच तो उल्लेख केला विनय गावड यांचा. वलभमध्ये सर्वाधिक बाईक ज्याने जिंकल्या, 9 चेंडूमध्ये 9 षटकार मारले असा विनय गणेश गावंड याचा उल्लेख झालाच पाहिजे. कारण आता तो सर्वात मोठी जबाबदारी निभावतोय. सीझन 5 मध्ये देखील त्याची भूमिका महत्त्वाची होती आणि सीझन 6 मध्ये देखील विनय गावंडची जबाबदारी खूप मोठी वाढली आहे. आणि मी तर म्हणेल की भविष्यामध्ये हेच आमचे आयोजक आहेत जे सरपंच उपसरपंच चषकाला पुढे घेऊन जातील. नक्की संपूर्ण पडद्यामागचे आपण एक कलाकार पाहतो आणि त्यांचंही कौतुक व्हायला होणं तितकंच गरजेचं आहे. परंतु लढतीकडे आता प्रस्थान केलं जाईल जिथे 40 गाठायची. अगदी सामना पाहतो कोण विरोधात दुंद्रे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये टॉस जिंकल्यानंतर अगदी धाडसी निर्णय राहिला होता. काव्य तिरंगा 11 दुंद्रे या संघाने अगदी 39 धावा बनवल्या सुधीर आणि अगदी 40 धावा संख्येची आवश्यकता आहे I11 कोण टीमला. मैच ऑन, बेहद रोमांचक मैच. कौन की सलामी जोड़ी ओपनिंग पेयर तैयार है मैच के लिए. 5 ओवर का मैच, पहले सत्र का आखिरी मुकाबला और यहाँ से तिरंगा दुंद्रे अपने गेंदबाजी के लिए तैयार. दुंद्रे की बात करें तो मशहूर डीजे मास्टर नितिन दुंद्रे, इनका भी हम स्वागत करेंगे. मैच ऑन होता हुआ पारी की शुरुआत करेंगे 2 तगड़े बल्लेबाज. जीत का अंतर देखिए तो इतना बड़ा है कि वहाँ पर तिरंगा दुंद्रे अपने गेंदबाजी की ताकत भी दिखा सकती है. दुंद्रे टीम गेंदबाजी के लिए बहुत ही मशहूर है. इनके जो 4-5 गेंदबाज है काफी मशहूर गेंदबाजी करते हैं. सामने म्हात्रे बंधू अनिकेत के साथ अक्षय. गोलंदाज प्रसन्न पाटील. 6 पहिला चेंडू अगदी विस्फोटक अंदाजामध्ये खेळला जातो. डीप मिडविकेटच्या दिशेने चपराक पाहतो आणि पहिला चेंडू गणिक ही पहिली धाव इथे अंकित केली जाते. I11 कोण संघाच्या माध्यमातून काढो बायकर मॅन अनिकेत म्हात्रेच्या साथीने अक्षय म्हात्रे हे 2 सलामीवीर. प्रसन्न पाटिल, नेरे दुंद्रे का कोहिनूर हीरा. नेरे दुंद्रे का नाम ऊंचा सबसे आगे बढ़ाने में प्रसन्न पाटिल की भूमिका सबसे बड़ी है. फुल अलन की बॉल हल्के हाथों से डिफेंसिव शॉट डायरेक्ट हिट करने की कोशिश है. नॉट आउट, सिंगल को डबल में कन्वर्ट करना चाहते हैं, मैच सिंगल. जिस तरीके से फुललन की बॉल आई है और बल्लेबाज ने जो शॉट खेला है शायद वो खुद उससे संतुष्ट नहीं है क्योंकि ये बड़ा अच्छी गेंद थी बल्लेबाज के लिए. नक्कीच प्रसन्न पाटीलचे 2 षटक खूप काही सांगून जातील. प्रसन्न पाटीलचा तीक्ष्ण धारदार मारा राहिला तर या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी दाखवण्याचा प्रयत्न असेल काव्य तिरंगा 11 दुंद्रे संघाच्या माध्यमातून. प्रसन्न पाटीलने पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीशी घातक गोलंदाजी इथे समर्पित केली. अगदी कलाई हातांचा चांगला उपयोग राहिलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेळलाय. अगदी 2 धावा झपाट्याने प्राप्त केल्या जात आहेत. घातक गोलंदाज प्रसन्न पाटील विरोधात एक चांगली सुरुवात पाहायला मिळते मित्र म्हणेन कोण संघाच्या माध्यमातून. 40 रन का टारगेट है जीत के लिए. अब 36 चाहिए, 4 बन गए. रोशन सही का, प्रसन्न पाटिल की 2 ओवर है, 12 गेंदे जो बहुत ही निर्णायक है और कौन टीम उनके खिलाफ संभल के खेल रही है क्योंकि इस ओवर में अगर विकेट बचा के खेलती है तो आगे चल के जो 3 गेंदबाज मिलेंगे उस पे हल्ला बोल हो सकता है. ओ बिग हिट्स, अंपायर सिग्नल, नो बॉल. कहानी में ट्विस्ट. 4+1, 5 रन इन दिस बॉल. सीमा पर 4 रनों के लिए बोनस. टीम कोण आपल्या बाजूनं पूर्णपणे मोमेंट खेचत असताना कारण अलीकडच्या 2 चेंडू गणिक गोलंदाजानं पूर्णपणे घातकता ही दाखवली होती. त्यानंतर तिसऱ्या चेंडू गणिक दुहेरी धाव येताना पाहिली आणि आता त्यात पाहतो नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या 4 चौकार काहीसं बल आता प्राप्त केलं जाईल. ज्या पद्धतीनं प्रसन्न पाटीलला हा फटका खेळलाय अनिकेत मातेला आता 100 हत्तींचं बळ प्राप्त होईल त्या दर्जाचा हा फटका होता प्रसन्न पाटीलच्या विरोधामध्ये. फ्री हिट बॉल. प्रसन्न पाटिल ओवर स्टेपिंग कर बैठे. 1/3 का नो बॉल. जावेद फरीद सर अंपायर के महागुरु है, उनके नजरों से बचना मुश्किल है. नो बॉल कॉल. 9 for 0. अनिकेत मात्रे फ्री हिट बॉल. सेकेंड इनिंग में ये मौका मिला है अनिकेत मात्रे को. I11 कौन पिछले टूर्नामेंट की जीतने वाली टीम है. I11 कौन मिस टाइमिंग हवा में फ्री हिट बॉल. कैच आउट नहीं हो सकते, रन आउट हो सकते फ्री हिट बॉल के लिए. बैटर सेफ,
मैच सिंगल मिलेगा। इससे पहले रोशन ये दो टीमों की बात करें तो कोपरोली के नाइट रजनी में एक दूसरे के सामने इस सीजन में खेली थी। उससे पहले इसी मैदान पर भी कोण दुंद्रे का मैच हुआ था। दोनों ने एक एक मुकाबला अभी तक जीता है पिछले 2 साल से। नक्कीच एकमेकांचे धागेदोर एकमेकांना ठाऊक आहेत। नुकताच झेल सोडला निश्चितच रणजित जळेनं। हा रक्तरंजित करणारा खेळ आहे आणि इथे सोडलेला झेल टीम काव्य 11 तिरंगा दुंद्रे संघासाठी कितपत मागणं ठरेल हे पाहणं गरजेचं आहे। अगदी फ्रीटचा बॉल ज्याच्यावरती निश्चितच चपराक लागवण्याचा आपण प्रयत्न पाहिला, परंतु एक धाव ती देताना पाहिली। अगदी भन्नाट वेग पाहतो आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती। P1च्या पहिल्या षटकादरम्यान दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रवीण दादागिरी प्रस्तावित केली जाते। रायगढ़ के टॉप फास्ट बॉलर में प्रसन्न पाटिल का नाम है। विश्वजीत ठाकुर, मोटिया, प्रसन्न पाटिल, नरेश ठोमरे, डॉक्टर इद्रिस तलोजा अभी खेलते नहीं लेकिन लोगों को याद होगा। लेकिन जबरदस्त गेंदबाज है प्रसन्न, फास्ट एंड फ्यूरियस, वेरी पेसर बॉलर। जैसे भारत के जसप्रीत बुमराह पेसर बॉलर है और आईसीसी चैंपियन ट्रॉफी में उनकी गेंदबाजी देखने मिलेगी। स्लाइस ऑन द बैट करने की कोशिश थी, कट करने की कोशिश, कोई रन नहीं, 0। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ टीम का टोटल है I11 कोण 10-0। अखेरचा चेंडू अतिवेगाचा राहिला। रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू अगदी मंगेश फडके कोपरोली यांच्या तालमीमधून मित्र म्हणून हा खेळाडू उदयाला आला। अगदी ग्रामीणच्या माध्यमातून टीम दुंद्रे संघासाठी ज्यानं छाप सोडली आणि त्यानंतर मंगेश फडके यांनी एनडी विभागाचा एक मोठा ओपनचा संघ उभा केला आणि त्यातून उभा राहिलेला हा प्रसन्न पाटील सध्याच्या घडीला भारत जगतामध्ये आपला ठसा उमटवतोय। 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड, 10 रन स्कोर कार्ड पर। नेरे दुंद्रे विभाग बहुत बड़ा है, क्रिकेट के लिए बहुत ही मशहूर है। नेरे दुंद्रे विभाग में कई मशहूर कमेंटेटर्स हैं, सागर बाडवकर सर है, प्रवीण गायकर सर है, उसके बाद वैभव भोपी, आकाश शेलके को आप देखते हैं, सोमनाथ होंगे, उसमें मनोहर पाटिल वाजे और विट्ठल पाटिल सर वाजे जो रिटायर हो चुके हैं, शायद अभी ज़्यादा नहीं करते, लेकिन एनडी विभाग क्रिकेट के लिए बहुत ही मशहूर है। नक्कीच दीपक फडके, त्यानंतर आमचे गडकरी, त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे। आणि प्रशांत फडके पीपी यांनी एनडी परिभागाचा खेळ एक वेगळ्या उंचीवरती नेण्यामध्ये निश्चितच एक चांगलं काम केलंय। बिल्कुल, हर परिसर में अच्छे खिलाड़ी होते हैं जो अपने टीम को आगे बढ़ाने की कोशिश करते हैं। जैसे वल्लभ टेनिस क्रिकेट का इंस्टाग्राम पेज देखे श्री गणेश वल्लभ को हैंडल करते ओमकार गावंड वल्लभ टेनिस क्रिकेट के जो हमारे खिलाड़ी हैं उनको वीडियोस क्रिएट करते, रील्स और अपलोड करते, जिससे सोशल नेटवर्क में उन खिलाड़ी की एक पहचान बने। नक्कीच प्रतिभाशाली आपण हा वावर पाहतो। 24 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता। आणि पुन्हा एकदा इथे कॉमेंट्री बॉक्स कडे प्रस्थान करतायत आमचे गुरुवर्य महागुरु MD गडगे सर। शांततेचे प्रतीक संघटनेचे संस्थापक ज्यांनी ही संघटना स्थापन केली, अनेक मेंबर जोड़ले गेलेत। ओ क्या शॉट है भाई, लपेटा घसीटा 6 में किया तब्दील, बिग शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक बाय अनिकेत मात्रे, 6 में तब्दील। क्रांती कशी घडवावी याचं ज्वलंत उदाहरण प्रस्तावित करणारा I11 कोण संघाचा वंडर बॉय, एक टायगर केळी नेहमीच ज्याच्या माध्यमातून पाहतो पायकरमॅन अनिकेत मात्रे ऑन फायर। 5 चेंडू 14 धावा त्याच्या बाटमधून सांघिक कोटापुढे मार्ग सोडतो बिनगडी बाद 16। अनिकेत मात्रे करबो लड़बो जीतने वाली बैटिंग करता हुआ 5 पे 14 खेल रहे, व्यक्तिगत टीम का टोटल 16 पे 0। अमर पाटिल को पहला छक्का। Oh, what a shot, just like leather, professional, magnificent stroke by inside out. अनिकेत मात्रे ऑन अ फायर, 4 रन। काही सोनेरी फटकेबाजी। अगदी रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये अनिकेत नावाचे 2 व्यक्ती पाहतो। एक गोल्डन मॅन रॉयल किंग ग्रुप महाराष्ट्र अनिकेत एकनाथ शेठ मात्रे खुटारी, त्यांची दमदार कामगिरी आणि इथे दमदार कामगिरी अनिकेत मात्रे। कोण गाव, कोण खेळतोय, कोणचा अनिकेत मात्रे। I11 कोण एक अलग नाम है इनका, आई ग्रुप महाराष्ट्र ओवे। I11 कोण उतनी दमदार टीम है। अनिकेत मात्रेची सासूरवाडी सुद्धा खुटारी आहे। ओहो, परंतु इथे रोखले बोल्डिंग दंडाबार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी अमर पाटील, एक अजरामर गोलंदाजीची आखणी केली जाते। आणि या द्वितीय षटकादरम्यान अमरनं आता आपल्या सांघिक कोठ्यासाठी एक चांगली वापसी इथे दाखवली। पाहू शकता आपण रिप्लेच्या माध्यमातून अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत। 20 लॉस ऑफ 1। अनिकेत मात्रे ने काम तमाम किया है क्योंकि 40 का टारगेट है। अगर अकेला बैटर 19 बनाता है तो 10 बैटर को
मेरे ख्याल से बच्चे कुछ 21 रन बनाने हैं, 22 बनाने हैं, 18 बनाए और 250 का स्ट्राइक रेट अनिकेत म्हात्रे. चांगल्या स्ट्राईक रेटनं सध्याच्या घडीला फटकेबाजी पाहिली अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून, परंतु या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं अमर पाटीलच्या माध्यमातून. अमर पाटिल ने 10 रन दिए. थोड़ी महंगी ओवर है रोशन, क्योंकि टारगेट बहुत छोटा है, 40 का है. अगर एक गेंदबाज 2 गेंद पे 10 देता है तो मैं कहूँगा इक्वेशन के हिसाब से थोड़ी महंगी गेंदबाजी है. लेकिन यही आई लियोंगकोन पिछले टूर्नामेंट्स में इस टीम ने टॉप 6 की ट्रॉफी उठाई थी और इस मैदान पे उन्हें भी हमेशा लक फैक्टर के सारे आगे बढ़ने का मौका मिला है. प्रवीण प्रसन्न पाटीलचा आपण चेंडू क्रमांक 14 पाहिला, तिथे आलेला नो बॉल, तिथे आलेला चौकार, पूर्णपणे मोमेंट आपल्या बाजूने खेचलाय I11 कोण. ये मोमेंट इंपॉर्टेंट है रोशन, कहानी में ट्विस्ट, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. वो नो बॉल भी इंपॉर्टेंट था, 1 ओवर स्टेपिंग का नो बॉल जिसपे 4 रन 5 का बोनस मिला और वो फायदा था आई लियोंगकोन के लिए. लेकिन अब आएंगे टीम के कैप्टन आकाश म्हात्रे, शांत और संयमी खिलाडी. 21 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अमर पाटील संघाचा सरसेनापती, कॅप्टन कुलला एक चांगली भूमिका पॉवरफुल रित्या इथे अजमावणं गरजेचं आहे. अलीकडच्या 3 चेंडूंनी पाहिलं तर 10 धावा त्यानं खर्च केला, परंतु विकेटचं पतन त्याच्या माध्यमातून पाहिलं. राईट मोर द विकेटने मारा केला, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. पाठोपाठ लगातार पाहिलं तर 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय अमर पाटील, अजरामर षडक. आउटसाइड एज आकाश म्हात्रे गॉन, 0-0 पर कैप्टन आउट, 20 लॉस ऑफ 2, 20 रन और जोड़ने हैं. उसके बाद आई लियोंगकोन ये मैच फिनिश करेगी. लेकिन 2 ओवर प्रसन्न पाटिल किए, वो भी नहीं भूलना चाहिए. शायद वो टर्निंग पॉइंट हो सकता है मैच में. 20 रन्स 20 बॉल्स, इक्वेशन हेड टू हेड और रन टू बॉल मुकाबला. पूर्णपणे इट का जवाब पत्थर से त्याच दर्जाचा काहीसा सामना पाहायला मिळतो. यापुढील षटक कदाचित प्रसन्न पाटील से पाहायला मिळू शकतो, कारण पहिल्या षटकादरम्यान एक काहीशी दादागिरी त्याच्या माध्यमातून पाहिली. भली नो बॉल राहिला, परंतु 5वा आणि 6वा चेंडू सुधीर त्याच्या माध्यमातून डॉट राहिले होते. परंतु अमर पाटीलनं एक आशा पल्लवित केली आहे, एक नवीन ऊर्जा देण्याचा प्रयत्न अमर पाटीलच्या माध्यमातून राहिलाय. समीकरण 20 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत अक्षय गाताडे आणि त्याच्या सहसाथीनं अक्षय म्हात्रे. हे आपण 2 धुरंधर फलंदाज पाहतो I11 कोण संघाच्या माध्यमातून. अक्षय गाताडे इन स्ट्राइक, 2 विकेट्स डाउन, 20 रन्स. I11 कोण, लेकिन गेंदबाजी में अमर पाटिल कम बैक, 2 बॉल 2 विकेट ऑन हैट्रिक बॉल. अमर पाटिल व्हेरी गुड बॉलिंग, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. जरूरत ती मच निडेड टर्निंग पॉइंट. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 शतक समाप्त करायचे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. या स्पर्धेचे जनक एकच वादा राजू दादा, सरपंच राजू दादा पाटील यांचे शुभागमन, आपल्या मनपूर्वक स्वागत. ओहो, स्क्वेअर कट दाखवण्याचा प्रयत्न रोखून धरला, सायकलला धोका, डायरेक्टली हिट, काम तमाम होऊ शकलं असं. बैकअप था पीछे, बिल्कुल सही डायरेक्ट हिट की थी, लेकिन गेंदबाज बीच में आए. बैकअप था रोशन, बिल्कुल सोच समझ के उन्होंने टेम्परामेंट के साथ डायरेक्ट हिट किए. नो डाउट्स, खिलाड़ी की कोई गलती नहीं है. अगर गेंदबाज बीच में नहीं आते तो स्टंप पर गेंद लग सकती थी शायद, और अक्षय म्हात्रे का खेल समाप्त हो सकता था. विघ्नेश जळे त्या ठिकाणी सज्ज होता, चांगली फेकी पाहिली, बॅकअप चांगलं राहिलं आणि एक तंत्रशुद्ध सध्याच्या घडीला प्लेन डिपार्टमेंट पाहायला मिळतो. काव्य 11 तिरंगा धुंदरे, नवनवीन चेहरे असलेला रायगड जिल्ह्यातील एक मातबर संघ. ओहो, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, विघ्नेश जळे आता मारणं गरजेचं होतं, राखीव काढून सांगून देतो, आता हिट व्हायला हवी होती. 3 प्लेयर थे बैकअप के लिए, लेकिन इस बार विघ्नेश ने कोशिश नहीं की. ओवर समाप्त 2, 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट. अब जीतने के लिए समीकरण 3 ओवर 19 रन चाहिए. आप देख रहे सरपंच उपसरपंच चषक सीजन नंबर 6. 2017 में ये टूर्नामेंट शुरू हुई थी. कोरोना काल में थोड़ी सी 2 साल 3 साल के लिए रुक गई, उसके बाद वापस एक नए रूप में ये टूर्नामेंट सीजन 6 आपके सामने. नक्कीच पूर्णपणे या स्पर्धेचा सध्याच्या घडीला आपल्याला गाजावाजा पाहायला मिळतो आणि निश्चितच अंतिम टप्प्यामध्ये 18 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. मंचावरती आगमन झालंय, ज्यांच्या वतीने स्पर्धेला 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा चषक पुरस्कृत करण्यात आले ते सन्माननीय खुटारी गावचे योगेश म्हात्रे अँड कंपनी खुटारी, आणि त्याच दरम्यान मोनितजी म्हात्रे यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांची गर्दी आणि पाहुण्यांचा इथे ताफा व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. मोनितजी म्हात्रे एक मनमोहित करणारं हे
राजबिंड व्यक्तिमत्व पुरस्कर्ते म्हणून चांगली भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय बोलनाशेठ पाटील असतील, सन्माननीय राजू पाटील असतील, यांच्या स्पर्धेमध्ये पुरस्कर्त्यांची कमी नसते. राजू पाटील, बोलनाथ पाटील, एवढ जोडी आणि त्यांना जोडलेले आमचे संपूर्ण कार्यकर्ता श्री गणेश मित्र मंडळ यांचंही कौतुक करावं लागेल. विघ्नेश पाटील असतील, त्यानंतर मनोज उसाळकर असतील, आमचे विशाल असतील, प्रीतम दादा, त्यांचं मोठं योगदान. कुमारला आपण पाहतो, सुरेश पाटील आहे, द गोल्डन बॅन गणेश पाटीलला देखील आपण पाहतो आणि आतोनात मेहनत आहे आमच्या आर्यन ग्रुपचे देखील. प्रद्युमन असेल, त्यानंतर हे सर्व ग्रामस्थ मंडळ म्हटलेला श्री गणेश मित्र मंडळ. तर एकता, एक बनेगे नेक बनेगे आणि या टीममध्ये चांगली एकता पाहायला मिळते नेहमी. एकात्मतेचं प्रतीक इथे बिंबवलं जात. गावची एकात्मता जतन करण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून. ओहो, वेगवान तेज तर्रा चेंडू, आगीचा गोळा फेकला, अगदी डॉटबॉलची समाप्ती. प्रसन्न पाटील, हे षटक या लढतीतील इम्पॉर्टंट षटक पाहायला मिळेल पेटी. यस, डेफिनेटली टर्निंग पॉइंट ओवर बाय प्रसन्न पाटिल. अक्षय गाताड़े व्हाइट यॉर्कर बॉल पे पहुंच नहीं पाए, 0-21 लॉस ऑफ 2, 17 बॉल 19 रन चाहिए. टेक्निकल मैच रन बॉल इक्वेशन फॉर I11 कोण. अक्षय गाताड़े स्ट्राइक इन पर, ताकतवर मजबूत बल्लेबाज. Oh, miss timing, over pitch ball, nasty bouncer, no doubt this is the dot ball, back to back dot ball. रोशन, प्रसन्न पाटिल एक तेज बॉलर है, मैंने अभी जिक्र किया रायगढ़ के टॉप बॉलर विश्वजीत ठाकुर, उसके बाद नरेश ठोंबरे, जो तेज बॉल करते उनमें प्रसन्न पाटिल का नंबर लगता है. प्रसन्नित करणारी गोलंदाजी, अतिवेगाची चेंडू आपल्या भात्यातून आपल्या हातातून तो सोडतोय आणि प्रतिस्पर्धी संघावरती दबाव छेडण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 16 चेंडू 19 धावा सामना बनवू शकतो. ज्या दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला काव्य 11 तिरंगा दोन्ही संघाचा हरवणारी गोलंदाज प्रसन्न पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7.13 रन पर ओवर रिक्वायर्ड रन रेट फॉर टीम I11 कोण. इट इज अ पॉसिबल रोशन, इम्पॉसिबल नहीं है. 16-19, व्हाट अ मैच, क्लोज एनकाउंटर. प्रसन्न पाटिल 4 बॉल का खेल बचा है. इनसाइड आउट, हवा में बीट ऑफ, कैच ड्रॉप, इजी कैच ड्रॉप आई थिंक रोशन. अगदी सोपा असा झेल इथे भूमिदान होताना पाहायला मिळतो आणि झेल पकडणं खूप गरजेचं होतं. अलीकडच्या 2 चेंडूमध्ये प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून दबाव छेडला गेला आणि त्यानंतर झेल सोडलाय. रणजित जळे त्या ठिकाणी सज्ज होते. रक्तरंजित करणारा खेळ आहे आणि इथून जिंकायचं असेल तर पूर्णपणे फिल्डिंगच्या माध्यमातून मुंहतोड जबाब द्यावा लागेल. एक चांगलं पेट्रोलिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल फिल्डिंगच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपली इंडियन आर्मी, आपली पोलीस कर्मी ज्या दर्जाचा कार्य साध्य करतायत त्या दर्जाचा कार्य फिल्डिंगच्या माध्यमातून इथे साध्य करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रसन्न पाटील. ओहो, बॅटची कडा पाहायला मिळते, डायरेक्टली हिट, काम तमाम, कंप्लीट. यस, अक्षय मात्रे गॉन. थर्ड विकेट 23, रिक्स उठाया था इस टीम ने. अक्षय गाताड़े को दौड़ने की जरूरत नहीं थी. अक्षय मात्रे की पारी समाप्त. बिग विकेट, इट इज अ टर्निंग पॉइंट ऑफ द मैच फॉर तिरंगा 11 तुंद्रे. तरी ते बोलनाशेठ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरिता सन्माननीय कुणाल म्हात्रे आणि सन्माननीय मोनेश म्हात्रे की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. कॅश प्राइज 20,000 रुपये त्यांनी इथे देणग्या स्वरूपामध्ये सुपूर्द केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. अभिजित म्हात्रे खुटारी, करण म्हात्रे खुटारी आणि बंटी म्हात्रे या सर्व यंग ब्रिगेडचं मनपूर्वक श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने स्वागत आहे. आणि मैदानामध्ये I11 कोण क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो. संघासाठी ओम पाटील डेरिवली आणि सोमनाथ पाटील डेरिवली, अर्थात आमचे विशाल पाटील यांचे परममित्र आहेत, त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्या. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. प्रतीक म्हात्रे आपले मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. प्रशांत मात्रे ऑन स्ट्राइक, 23 लॉस ऑफ 3, 14 बॉल 17 चाहिए. आतिशबाजी, फटाक्यांची आतिषबाजी, अगदी संपूर्ण रात्रीमध्ये तो माहोल बनवला जातो संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वलभ संघाच्या माध्यमातून. ख्वाहिश मैच जीतने की, किसका सपना टूटेगा इस मुकाबले को हार कर और कौन दिल जीतेगा. और कब जबरदस्त बॉल, फास्ट एंड फ्यूरियस पेसर बॉलर प्रसन्न पाटिल. अपने हाइट का पूरा फायदा उठाने वाला एक गेंदबाज है. पॉपिंग क्रीज में जिस तरीके से हैंड रोटेशन, फिंगर रोल करते बॉल पर और बॉल को डिलीवर करते, वो ये सबसे तेज बॉलर है एनडी विभाग और पनवेल का, रायगढ़ का प्रसन्न पाटिल. अगदी फलंदाजाचा माइंड रिएक्ट करून ही गोलंदाजीची आखणी केली जाते. जर्सी क्रमांक 05 पंचतारांकित गोलंदाजीची आखणी, नो बॉल, कहाणी में ट्विस्ट.
सेकेंड नो बॉल, ओवरस्टेपिंग वंस अगेन प्रसन्न पाटिल। पहले ओवर में ये गलती की थी, चौका लगा था, बोनस के 5 और ये बोनस के 6 रन प्रसन्न पाटिल ने दिए है। 1 सेकेंड नो बॉल, फ्री हिट का मौका मिलेगा प्रशांत मात्रे को। स्कोरबोर्ड आगे बढ़ेगा, 13 बॉल पे 17 की जरूरत थी, लेकिन आप देखिए स्कोरबोर्ड पे 23, 3 विकेटों के नुकसान पर। पुन्हा एकदा खुल्याम खेळण्याची नामी संधी। प्रवीण, अतिवेगाच्या गोलंदाजाकडून हेच पाहतो ज्या पद्धतीनं टीम इंडियाच्या माध्यमातून जसप्रीत बुमराह वारंवार नो बॉल सफर करतो। 24 रन, लास्ट बॉल, 13 बॉल 16 चाहिए। फ्री हिट बॉल प्रशांत मात्रे। ओ वेरी गुड बॉलिंग, परफ्यूम डिलीवरी, लेग कटर बॉल, फास्ट एंड फ्यूरियस। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, जहां पे टीम का टोटल है आई11 कोन 24, 3 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदे जीतने के लिए 16 चाहिए, 8 रन प्रति ओव्हर। तर इथे बोलाना शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा येत आहेत। नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, पाणी 100 किंगमेकर सरकार म्हणून परिचित असणारे संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच नितलस, यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। ओटो कमेंट्री बॉक्स। 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता। ड्रिंक टाइम आहे। अगदी जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा भडीमार आणि इथून क्रिकेट रसिक राजा म्हणतोय जिंकणार कोण, तिरंगा दुंदरे की आई11 कोण? पाण्याची मागणी केली जाते, परंतु कोण कोणाला पाणी पाजणार, पाणी पिल्यानंतर याचं उत्तर तुम्हाला मिळेल। महागुरूंनी पाण्यावरती चांगली कविता देखील लिहिली आहे, परंतु आता सादर करायची का नाही हा प्रश्न पडलाय। हरकत नाहीये, 16 धावेची गरज आहे 12 बॉलमध्ये। महागुरू तुमच्या रेकॉर्डिंग भरपूर आहेत आणि एआयचा जमाना कुणाल सरांनी सांगितलं, कदाचित काही पंच कमी होतील मला वाटतं, पण असं होणार नाही, कारण ओरिजिनल इट्स ओरिजिनल। ब्रँड हा ब्रँड असतो आणि महागुरू तुम्हाला रिप्लेस करणारा निवेदक मला वाटत नाही तयार होईल महाराष्ट्रामध्ये। पिंजर असंच म्हणू शकता आपण। अगदी बरोबर। आणि शांततेचे प्रतीक संघटना ज्याने स्थापन केली त्या संघटनेमध्ये आतापर्यंत 105 मेंबर जॉईन झाले आहेत आणि जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे एक मेंबर त्याच्यामध्ये ऍड करतो। आणि या ज्या संस्थेचा ज्या पद्धतीने बोलबाला पाहतो, यातील जी नामकरण, ज्यांना ज्या उपाध्या, ज्यांना जी पदं वाटली जात आहेत, त्याचं रहस्य आम्हालाच माहिती आहे, बाकी कोणाला नाही। आणि काही एक नवीन संघटना आता आम्ही स्थापन केली, रायगड जिल्हा व्यसनमुक्ती संघटना, त्याचे देखील आम्ही आता मेंबर शोधत असतो। परंतु रोशन मॅचकडे जाऊया। मॅच सुरू होते, जास्त वेळ घेऊ नका कारण अजूनही सामने बाकी आहेत। बघा डीप बॉल आहे, 12 चेंडू आणि 16 धावेची गरज। अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता। क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, आणि आज आनंदमय क्षण या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून इथे प्रस्तावित केला जातो। लाखो रुपयांचा खर्च पाहायला मिळतो, लाखो रुपयांचं भांडवल या संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ संघाच्या माध्यमातून इथे प्रस्तावित केलं जातं। आयोजकांचं कौतुक हे व्हायला हवं। टायमर आणि पाठ टायमिंगला खूप महत्व आहे, टायमिंग नुसार इनिंग ही समाप्त व्हायला हवी। 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता। 8.00 रिक्वायर रेडेड फॉर आई11 कोन। अंपायर जीवन गावन टाइम अलर्ट का इशारा कर रहे तिरंगा दुंदरे को। 12-16 व्हाट अ मैच। दुंदरे टीम रोशन टॉस जीतकर हमेशा बैटिंग लेती है क्योंकि इस टीम की बॉलिंग खासियत है और वो बॉलिंग का कारनामा क्या वापस कर पाएगी टीम तिरंगा 11 दुंदरे। मैन इन रेड दुंदरे और उसके ऑपोजिट में मैन इन पर्पल में आप देख सकते आई11 कोन। मैच ऑन, बेहद रोमांचक मुकाबला। इथून जिंकणार कोण? अनेक मोठमोठे प्रश्नचिन्ह क्रिकेट रसिक राजाच्या मनामध्ये घोंगावत आहेत। 12 चेंडू 16 गोलंदाज तयार। सार्थक पाटील, ओहो छोटा प्रसन्न पाटील गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो। अगदी प्रसन्न पाटीलच्या पावलावरती पाऊल टाकणारा गोलंदाज, अगदी केंद्रीय मंत्री चषक ज्यानं गाजवलं होतं असा सार्थक पाटील बॉलिंग ट्रैक वरती तैनात है। फिर से एक बार सार्थक पाटिल का वो कमाल करना होगा अपने गेंदबाजी में और प्रशांत मात्रे अक्षय गाथाड़े को रोकना होगा क्योंकि मैच में रन कम है और गेंदें ज्यादा है। 11-15 का मैच, बिग फाइट कोन दुंदरे के बीच में। ओवर पिच बॉल, फास्ट एंड फ्यूरियस पेसर बॉलर। रोशन ने कहा अभी मिनी प्रसन्न पाटिल या सार्थक पाटिल। छोटा पॅक बडा धमाका, धमाकेदार गोलंदाजीची इथे आखणी केली जाते आणि एक आगल्या वेगळ्या डेअरिंगनं गोलंदाजी करणारा हा सार्थक पाटील आता पूर्णपणे आग ओकताना पाहायला मिळतो। सामना बनलाय 10 चेंडू 15 धावा। बॉल तैयार, आगे पिकअप किया बॉल को, लेंथ थोड़ी आगे रखी और लो फुलटस बॉल से यॉर्कर गेंद बनी है। डॉट बॉल, बैक टू बैक 2 डॉट बॉल।
टुंद्रे टीम अपने बॉलिंग के लिए मशहूर है, पहचानी जाती है। बॉलिंग का एग्जाम्पल दिखाया टीसीसी टीम दुंद्रे। तीक्ष्ण धारदार बाणा यॉर्कर से वार विरोधी पिशिकार हा शिकंजा घसलाय 9 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची इथे आवश्यकता आहे। फाटची कडा डायरेक्टली हिट काम तमाम पुन्हा एकदा संधी जणू काय लगोरी खेळली जाते। यस एक्शन रिप्ले तो बनता है भाई। क्या हुआ मैच में? शॉर्ट पॉइंट लेग को मौका था रन आउट का, लेकिन नई बात बनी, विकेट कीपर क्लोज नहीं थे बैकअप के लिए। फिर गेंदबाज के पास वो गेंद गई और अक्षय प्रशांत मात्रे बार बार बचे। लक फैक्टर बहुत अच्छा है, किस्मत अच्छी है प्रशांत मात्रे की। ठीक यानंतर संग्राम इलेव्हन जानुमान इथलंच क्रिकेट संघाचे संघनायक राहुल काटे एक प्रतिनिधींनी संपर्क साधायचे आहे। सामना संपल्यानंतर लगेच 2 क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जाणार आहे। यस वंस अगेन जीत का समीकरण 8 बॉल 15 चाहिए। मुकाबले में आग लग चुकी है, जिस तरीके से अमेरिका कैलिफोर्निया में आग लग चुकी थी लॉस एंजलिस में, अब वो आग लग सकती है। 8 बॉल 15 रन ऑन द मैच। शॉर्ट बॉल हुक करना था, क्रॉस बैटेड, गेंद बल्ले का संपर्क नहीं है। वंस अगेन डॉट बॉल, बैक टू बैक 5-4 डॉट बॉल प्रशांत मात्रेने के लिए। सार्थक पाटील ज्या पद्धतीने चेंडू सफर करतोय त्या पद्धतीने त्यांचा क्रिकेट रसिक राजा म्हणतोय शाबास शाबास, काय गोलंदाजी सार्थक पाटीलच्या माध्यमातून होते। 7 चेंडू 15 धावा। प्रशांत मात्रे 7 बॉल पे 0 रन, वेरी बैड बैटिंग। शरीर पे लगी है, प्रशांत मात्रे दौड़ना चाहते लेकिन इस बार रन आउट। 8 बॉल 0, ये पहला बैटर है जिसने 8 गेंदों पे 0 रन बनाए। प्रशांत मात्रे नाम है। जबरदस्त सामना अंतिम टप्प्यामध्ये घडताना पाहायला मिळतो। अगदी दुंद्रेकरांचा आवाज येतो, दुंद्रेकर आवाज येऊ द्या। हो सामना बनलाय। क्या बात आहे, आग लागली या मॅच मध्ये। बघा रोशन 8 बॉल मध्ये 0, एकही धाव काढली नाही या बॅटरने। थोडा खराब परफॉर्मन्स हरकत नाहीये, परंतु आता 6 बॉल आणि 15 धावा करायच्या आहेत। I11 कोण संघाचा डगआउट तापलाय, तिथे देखील ऊर्जा प्रत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळते, कारण जिथे चुकी घडली तिथे वाद होणारच रोशन। नक्कीच आज देखे जरा किस्म है कितना दम कोण असेल या सामन्याचा। बाजीराव सिंगम रणकंदन माजले, रणझुंजार खेळ करण्यासाठी दोन्ही संघ इथे आतुर आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये विजयश्री कोणता संघ बाजी मारेल हे सुद्धा पाहावं लागेल। 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता। प्रत्येक खेळाडूच्या अंगी आता वीरश्री संचारली आहे। वीरता काय असते, वीर रसाचा अनुभव काय असतो, या लढती दरम्यान इथे पाहायला मिळेल काटाकीर सामना। तिरंगा दुंद्रे टीसीसी अपने बॉलिंग के लिए मशहूर है रोशन। जब भी टॉस जीतती है बैटिंग लेती है, डिफेंसिव टीम है, डिफेंसिव चैंपियन है और वो शायद मुकाबले में कब्जा कर सकते हैं। 25 पे 4 यहाँ पे हमारे दर्शक मैच का आनंद लेते हुए, दुंद्रे का दर्शक पूरा गाँव आ चुका है। मुकाबले में आग लग चुकी है। 6 गेंद 15 की आवश्यकता और ये क्रिकेट के दीवाने मैच का आनंद लेते हुए। अगदी क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आलाय। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत। 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे, परंतु थंडीमध्ये काहीतरी उरुरी लाभली आहे। इथून जिंकणार कोण? एव्हरेस्ट मसाल्याचा तडका यावा त्या दर्जाचा हा तडाखेबंद सामना। बॉलिंग ट्रॅक वरती वैभव पाटील टीम दुंद्रे 6 चेंडू 15। याद रखिए, जब तक आपका परफॉर्मेंस है लोग आपको याद रखेंगे, लोग आपकी तारीफ करेंगे। फर्स्ट बॉल फुल टॉस, अंपायर सिग्नल नो बॉल। 1+1 कहानी में ट्विस्ट। नो बॉल नंबर 3, तीसरा नो बॉल। परंतु चॅलेंज केले ऑफिशियल अंपायर टीमला निश्चितच इथे रेफर केले। अगदी बॉलिंग टीमनं पूर्णपणे रिव्हचा वापर केला। दूध का दूध पानी का पानी, इथे पीटीसीच्या माध्यमातून त्याची केली जाईल पडताळणी। फुलर लेंथ की बॉल थी, कमर के ऊपर थी या नीचे। बीमर बॉल वेस्ट साइड को कॉल किया। अंपायर्स बॉलिंग टीम रिव्यू, टीवी अंपायर टू डायरेक्टर कंट्रोल रूम चेक कर रहे इस निर्णय को। डिसीजन पेंडिंग, वेरी क्रूशियल मूवमेंट। 6 बॉल 15, क्योंकि कौन टीम को नो बॉल चाहिए उसकी जरूरत है। जिस तरीके से ये सिचुएशन है, इट इज नो बॉल। 1+1 रेड झोन कडे आता अलर्ट केले। अगदी 3 नो बॉल या मॅच मध्ये खूप काही सांगून जात आहेत आणि तरी सुद्धा मॅच मध्ये काहीसा दबदबा राखण्याचा प्रयत्न हा गोलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो। 6 चेंडू 13 धावा इथे रोखायच्या टीम दुंद्रीला आणि 6 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्या टीम कोणला। टर्निंग पॉइंट ऑफ द मैच, फ्री हिट बॉल। 6 बॉल 13, फ्री हिट बॉल, व्हाइट बॉल। दुंद्रे के दर्शकों ने आवाज दी थी, लेकिन अंपायर का इंतजार करिए भाई। मैच ऑन। 6-12।
अलीकडच्या षटका दरम्यान दुंद्रेकरांचा आवाज होता, आता आवाज वाढलाय कोणकरांचा. क्या बात है, मैदान में वो जो लड़ा वही असली खिलाड़ी है, हार जीत तो बस एक कहानी है. कौन लड़ेगा मैच में, 6 बॉल 12 की जरूरत है. जबरदस्त जबरदस्त मुकाबला. बॉल तैयार, फ्री हिट बॉल रन आउट हो सकते हैं. यस यस, अंपायर सिग्नल, थर्ड अंपायर टू रेफर, क्योंकि फ्री हिट बॉल में कैच आउट नहीं होते, रन आउट होते भाई. अगदी पंचांच्या आधी काही प्रेक्षकांनी निर्णय घोषित केला होता. इथे काय झालंय, सेलिब्रेशन मोमेंट हुआ है. भागुरु काव्य 11 तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघाने जर सामना जिंकला तर स्वप्नील पाटील यांच्या वतीने गोलंदाजाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अगदी दमदार सामना कसा असावा, आजच्या रात्रीतील तडाखेबंद सामना. इथून जिंकणार कोण, तिरंगा दुंद्रे की i11 कोण. ठोकर खा के अक्कल आती है, बादाम खा के नहीं आती, और ठोकरें लगी है i11 कौन को. जरूरत नहीं थी रन लेने की. इट इज आउट, OUT, रन आउट, फ्री हिट बॉल. ये फ्री हिट बॉल भी छोड़ दिया i11 कौन ने. जबरदस्त मैच, 6 बॉल पे 12 की जरूरत थी, लेकिन अब 5 गेंदे और रन होंगे यहाँ पर 12. i11 कोण संघ काहीसा रेड झोन कडे इथे वाटचाल करतोय, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून उपयुक्त नजराणा. अलीकडच्या 2 चेंडू दरम्यान एक नो बॉल, एक वाईट बॉल आणि त्यानंतर कलात्मक गोलंदाजीची आखणी वैभव पाटीलच्या माध्यमातून इथे आखली जाते. 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. काटाकीर सामना कोण विरुद्ध दुंद्रे. अक्षय गाताड़े, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन, मैच फिनिशर, i11 कौन का सबसे बड़ी उम्मीद है. अक्षय गाताड़े कहते उम्मीद जिंदा रखिए, कल का दिन आज से बेहतर होगा. 5 बॉल 12 की जरूरत. सामने की दिशा में खेला, स्ट्रेट ही डाउन द क्राउड. इनफील्ड के सामने फील्डर मौजूद है, एक मकबल रनआउट का मौका. वेरी क्लोज एनकाउंटर. अंपायर सिग्नल वंस अगेन, इट्स आउट, OUT, रन आउट. ओहो, रावडी आपण थ्रो पाहिला, ज्याच्या जोरावरती अगदी 1 रन आउट संपादन केलंय टीम काव्य 11 तिरंगा दुंद्रे संघाच्या माध्यमातून. एनडी परिभागातून अनेक क्रिकेट रसिक राजा या मॅचला एन्जॉय करतोय, तर दुसरीकडे पाहतो कोण परिभागातील अनेक प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये आता पाहायला मिळेल. अगदी चेंडू शिल्लक असतील 4, जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची दरकरार. रन आउट, वैभव पाटिल ने रन आउट किया है. वेरी क्लोज एनकाउंटर, बैटर आउट होते हुए. जीत का समीकरण 4 बॉल 11. 2 तरफा मैच है, कोई भी जीत सकता है. इंतजार करिए, सब्र करिए, उसी अंदाज में वापस लौटेंगे. अक्षय गाताड़े क्या अपनी ताकत दिखाएंगे, जिसके लिए कप्तान ने उन्हें भेजा था. i11 कौन पिछले नाइट टूर्नामेंट की टॉप 6 में टीम थी, ट्रॉफी उठाई थी. ये मैदान उनके लिए भी लकी है. 4 बॉल 11. हाफ ट्रैकर बॉल हल्के हाथों से ढकेल दिया. ऑन ड्राइव का स्ट्रोक, मिड विकेट पे फील्डर फंबल हुए थोड़े. 1 मकम्मल, 2 के लिए पलटे, 2 कंप्लीट. परफेक्ट थ्रो, थोड़ा सा खराब रहा, बिल्कुल 2 मकम्मल. सार्थक पाटीलचा आपण बुलेट थ्रो पाहिला आणि त्यानंतर या चेंडूगणिक धावा आपण बनताना पाहिल्या 2. सांघिक कोटा आता पुढे अग्रेसर होईल. अंतिम टप्प्यामध्ये 3 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. 1 गेंद 3 रन, 3 बॉल 9, हर गेंद पे 3 चाहिए. मैच ऑन. 6 बॉल पे 16 थे. पहला 2 बॉल आया, उसके बाद व्हाइट बॉल आया, फिर रन आउट, फिर सिंगल डबल. ये मैच को देखिए, लगातार 2 विकेट, 3 बॉल 9. गेंदबाज वैभव पाटिल बनेंगे सिकंदर या अक्षय गाताड़े, जिन्हें बार बार मौका मिल रहा है, लेकिन उन्हें असफलता मिल रही है. सबसे बड़ा मुकाबला. 12:30, 12:30 बज गए, लेकिन किसके बजेंगे 12, आइए उसे देखते. 3 बॉल 9. गरमागरमीचा सामना. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती वैभवशाली इतिहास जागरूक करण्याचे प्रयत्न. पुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला, झेल सांडला, झेल सुटला, रन आउटची शिकार. खुश, डावी बाजू खुश. अंपायर चेक कर रहे, क्रॉसिंग चेक करना चाहते हैं. अक्षय गाताड़े गए थे मेन स्ट्राइक पर, अंपायर को चेक करना है. आइए देखते कि कौन आउट होगा इस बॉल पर. वेरी इंपॉर्टेंट डिसीजन, क्रुशल मोमेंट. थर्ड अंपायर. मोक्याच्या क्षणी हा आपल्याला निर्णय पाहायला मिळतो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल. i11 कोण विरोधात काव्य तिरंगा 11 दुंद्रे. आजच्या रात्रीतील हाय व्होल्टेज ड्रामा. टीवी अंपायर क्रॉसिंग चेक करेंगे कि अक्षय गाताड़े आउट है या अमर आउट है. क्रिकेट के रूल्स होते हैं दोस्तों, उसके हिसाब से यहाँ पर चेक किया जाएगा. हु इज अ बैटर, इट्स आउट, अक्षय गाताड़े या अमर. फिल्डिंग लावायची आहे, कारण जास्तीत जास्त वेळ न घेता आणि इथे निर्णय
अक्षय गादाडे या खेळाडूला आता मात्र माघारी परतावं लागेल. काहीशी स्मशान 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 शांतता पाहायला मिळते. धुंद्रेकर आता खुश होत आहेत, परंतु हा सामना अजूनपर्यंत बॅलन्स पाहायला मिळतो. कोणकर आणि धुंद्रेकर आवाज दोनों येतोय. इस बार देखिए रन आउट क्रॉसिंग चेक की विनय गावंटे हमारे टीवी अंपायर के तौर पे, और सामने वाले अमर दौड़ के पहुंचे नहीं थे आधे विकेटों पर, इसके लिए अक्षय गाताडे आउट होंगे. मैच ऑन. 2 बॉल 8 रन चाहिए. सबसे इंपॉर्टेंट गेंद होगी क्योंकि इस गेंद पर 2 कंपल्सरी चाहिए. उसके बाद 1 बॉल 6 बचेंगे. टीम कोण संघाला चांगल्या दर्जाचं खेळ इथे साध्य करावं लागेल. अगदी 2 चेंडू 8 धावा बनताना सुद्धा आपण पाहिले आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करावं लागेल. म्हटलं जातं दुधाचं एकदा काही दही बनलं तर परत त्या दह्याचं दूध बनत नसतं आणि त्याच पद्धतीनं मग घडलेली घटना विसरून पुढच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं असतं. 2 चेंडू 8 धावा. शक्तिशाली मैच. जोरदार तालियां इस बॉल के लिए. इंपॉर्टेंट बॉल. क्लीन बॉल. बॉलिंग अटैक. गेंदबाज पीछे देखिए भाई, गेंदबाज अपील कर रहे अंपायर से, पीछे नहीं देख रहे वैभव पाटिल, और जावेद परिसर हंस रहे कि भाई पीछे देखो पीछे. बोला एकवीरा माता की जय. माँ गुरु के चेहरे पे मुस्कान आती हुई. क्या बात है. धुंद्रेकर की आवाज माँ गुरु. गणपति बाप्पा मोरया बनता है यहाँ पे. देखिए धुंद्रे के दर्शक तैयार है. 1 बॉल 8 रन की जरूरत है. बोला गणपती बाप्पा. वा क्या बात आहे. जणू काय आपण पाहतो माईचे गणपती आले. क्या बात आहे. गणेश उत्सव आमच्या वलभ गावामध्ये साजरा केला जातो. गणेश मंदिरामध्ये सर्वात मोठा उत्सव असतो रोशन, आणि तिथे देखील तो उत्सव होणार. लेकिन गलती क्या हुई. कौन टीम और अक्षय गाताड़े. कौन टीम को 3 नो बॉल मिले, फ्री हिट बॉल, कोई बड़ा स्ट्रोक नहीं लगा. उसके बाद अक्षय गाताड़े को बार बार मौका मिला, वो बड़ा स्ट्रोक नहीं मार पाए. और जिस तरीके से हमने कहा कि तिरंगा धुंद्रे बॉलिंग अटॅक के लिए मशहूर है, डिपेंडिंग चॅम्पियन. प्रसन्न पाटीलचे 2 षटक खूप काही सांगून गेले. ज्या पद्धतीनं एखादी मोत्यानं गुंफलेली माल तुटावी त्या पद्धतीने विखुरलेले मोती पाहिले, परंतु 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. एखादी गोडचूक अंगलटील टीम धुंद्रेला. 4 विकेट आए इस ओवर में. वैभव पाटिल 4 विकेट लिए. कितना जबरदस्त बॉलर है. इतने प्रेशर में भी 16 बचाने के लिए 4 बैटर को बाहर किया. वैभव पाटील नाम आहे उसका. 1 बॉल 8. धुंद्रे संघ भरपूर उशीर करताय. तर बघा जर पंचाने तुम्हाला इथे पेनल्टी कॉल घोषित केला तर 6 राहू शकतात कदाचित. 1 बॉल 8 रन. अगदी धुंद्र्याचा बिग हिटर महेश शेलार अगदी बाहेरून मॅचला एन्जॉय करतो. काहीसा दुखापतग्रस्त. 1 चेंडू 8. रॉयल थाट, आणि या रॉयल थाटामध्ये सामना इथे जिंकतोय टीम कावी 11 तिरंगा धुंद्रे. परास्त होतोय I11 कोण. TCC धुंद्रे वॉन द मॅच. अभिनंदन. हार्ड लक I11 कोण. तर आता जी लढत झाली काव्य 11 तिरंगा धुंद्रे, विजय शेठ धर्णेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ विजेता ठरलेला आहे. अभिनंदन. I11 कोण क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तर मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. मनीष शेठ मात्रे, मनीष इंटरप्राइजेसचे ते ओनर्स आहेत. अभिजित पाटील या पण. चला दोन्ही संघ हँडशेक करायचा आहे. कोण संघ आणि धुंद्रे संघ हँडशेक करा. मनीष मात्रे, अभिजित मात्रे, करण मात्रे, बंटी मात्रे आणि प्रतीक मात्रे खुटारीवरून इथे आले.